छत्रपती संभाजीनगरच्या गजानन महाराज मंदिर परिसरामध्ये महानगरपालिकेच्या वतीनं अतिक्रमणाची कारवाई केलेली होती आणि त्या दरम्यान एक अपंग दिव्यांग महिलेचा या ठिकाणी एक व्हिडिओ व्हायरल झालेला होता। खरं तर मडके जरी त्या महिलेचे नसले तरी तिची भावना होती तीच जी ज्यांचे मडके आहेत त्यांचे, आणि त्याच घटनास्थळी या ठिकाणी आमदार बच्चू कडू यांनी भेट दिलेली आहे। सदरील ही महिला आहे जी दिव्यांग आहे आणि आपल्यासोबत बच्चू कडू देखील आहेत। काय भावना आहे? मला असं वाटतं का प्रशासनानं एखादं अतिक्रमण काढत असताना ते दिव्यांग आहे का, त्यांना राहण्याची काही व्यवस्था आहे का, त्याची वस्तुस्थिती जाणूनच केलं पाहिजे। म्हणजे देशामध्ये ही मानसिकता अजूनही प्रशासनाची का होत नाही हे तर फार मोठं दुःख आहे। म्हणजे ते एखाद्या चित्रपटामध्ये यावं, घोडदौड व्हावी, त्याच्यात सगळे उद्ध्वस्त होऊन जावं, हा महाराष्ट्र अशा पद्धतीनं समोर येत असेल तर सरकार कोणाचंही असू दे, प्रशासन कोणाचं, त्या संदर्भात आपण अतिशय संवेदनात्मक राहिलो पाहिजे। मी आत्ता शिंदे साहेबांशी बोललो की कुठलंही अतिक्रमण काढत असताना त्या अतिक्रमण काढण्यापूर्वी त्याच्यावर होणारे परिणाम काय होईल याचा एक अभ्यास केला पाहिजे आणि त्याच्यामध्ये दिव्यांग जर असेल तर त्याचं पुनर्वसनाचा पहिला विचार करून मग आपण समोर जाणं गरजेचं आहे। त्या सगळ्या संदर्भात आपण परिपत्रक काढण्यासाठी त्याच्याबद्दल प्रशासकीय भूमिका काय असाव्या हे सुद्धा आम्ही प्रयत्न करणार आहोत। तर त्या महिलेचं दुकान नाही आहे हे तुमच्या समोर आलं असेल, तरी तुम्ही देखील त्यांना मदत करताय, ते काय मदत करताय? आपण काय आता त्यांना एक जागा दाखवली होती कुणाल राऊतने वगैरे, परंतु ती जागा त्यांना पसंत आली नाही। एक वेगळी जागा आपण त्यांच्यासाठी पाहू, शिवसेना मदत कक्षामधूनही त्यांना मदत करू आणि जेथपर्यंत जागा भेटत नाही तोपर्यंत त्यांना भाड्याच्या घरात ठेवू। त्यांच्या बहिणी इथे आहे, त्यांना संजय गांधीचा महिना पण सुरू नाही, तो पण आपण लगेच सुरू करणार आहोत। जे काय मदत देते ना, एखादा लहानसा व्यवसाय करता येईल काय, आणि मागं मी मांडलं होतं का आपण दिव्यांग बांधवासाठी एक स्टॉल धोरण असलं पाहिजे आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये एक धोरण निर्माण जर झालं तर त्याच्यातून रोजगार पण दिव्यांग बांधवांना भेटेल। ज्याला पाय नाही, हात नाही, डोळे नाही, त्याला प्रशासन अशा प्रकारचं जर रस्त्यावर नसेल तर हे काही अफजलखानापेक्षा कमी नाही। ठीक आहे, आता ज्यांची मडकी मोडली आहे, तोडली आहेत, खरं तर त्यांनी 8-8.5 लाख रुपये व्याजाने घेतले होते, 10%, 8%, मात्र तरी देखील पालिकेने त्यांच्यावरती काठ्या चालवल्या, बुलडोझर चालवलं। त्यांच्या मदतीसाठी तुम्ही काय करा? ते पण मला वाटते ते इथेच आहे, त्यांच्यासोबत मी बोललो नाही, ते नेमकं त्यांच्यासाठी काय करता येईल, त्यांच्या भरपाई कशा होईल किंवा वेगळं त्यांनी जे कर्ज काढलं त्याच्यात कशी मदत करता येईल फेडणीसाठी, तो पण प्रयत्न आपण करू। असं आहे की संभाजीनगरमध्ये अनेक अतिक्रमण आहेत, म्हणजे अतिक्रमणाची कारवाई होते, मात्र एखाद्या श्रीमंताचं घर किंवा श्रीमंताची इमारत आली तर तिथे ती अतिक्रमणाची कारवाई थांबते, असं सध्या तरी दिसतंय। जालना रोडचं आपण उदाहरण पाहिलं तर असा वेगळा न्याय सगळ्या तुमचं सरकार आहे, म्हणजे तुम्ही ज्या पक्षात आहेत नवे असले तरी हे पहा, सरकार हे सामान्य लोकांना न्याय करण्यासाठी आहे आणि सरकार अशा वेळी चुकत असेल तर त्याच्यासाठी बोलण्यात बच्चू कडू काही मागं पुढे येणार नाही। आमच्या भूमिका सामान्य माणसासाठी अतिशय स्पष्ट आहे। तुम्ही श्रीमंतावर कारवाई करताना 10 विचार करताय आणि गरिबावर जर कारवाई करताना तुम्ही क्षणात त्याचा कारवाई करत असेल तर त्याची लाज वाटली पाहिजे। अशा पद्धतीनं कुठल्याही प्रशासन करत असेल तर मला वाटतं का त्या अधिकाऱ्यावर कारवाई होणं गरजेचं आहे। मग शहरामध्ये संभाजीनगर असन, जालना असन, तुम्ही हे अतिक्रमण तोडत असताना श्रीमंताचे अतिक्रमण का राहू दिले, त्या सगळ्या संदर्भात येत्या अधिवेशनात आम्ही जबाब विचारणारच आहे। त्याचा PM करू, त्याचं पोस्टमॉर्टम करू, असं नाही आहे सत्यता आहे म्हणून आम्ही चूप राहू, बिलकुल नाही, तो आमचा स्वभाव नाही, रक्तातही नाही। पालिका अधिकाऱ्याला त्यांना भेटागिटाचं कारण नाही, तो आयुक्त नाही आहे, जपानला गेलेले आहे। ते आल्यानंतर दिव्यांगाचे 24, 25, 26 याच्या अगोदरचं जे आयुक्त होतं ते तर थोबाडीत महाराज उक्तच होतं। त्या नालायकानं एकही घरकुल दिव्यांगांना दिला नाही, निधी वाटप केला नाही। ते आता दुसरे आयुक्त आले, त्यांना आम्ही 15 दिवस देऊ, त्यांनी जर निधी वाटप या 15 दिवसात आणि घरकुलच्या संदर्भात दिव्यांगांच्या जर निर्णय घेतला नाही तर तो आहे ना, आम्ही महानगरपालिकेसोबत 2 हात करू। ते बच्चू कडू आणि त्यांनी सदरील महिलेच्या भेट घेतल्यानंतर
त्यांची ही प्रतिक्रिया होती. कॅमेरामन धनंजय दारुंटेसह मी कृष्णा केंडे, ABP माझा, छत्रपती संभाजीनगर. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.